नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। चॅनलवरती आपण बाळासाठी बालगुटी कशी तयार करावी याबद्दलचाही व्हिडिओ पाहिलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या कमेंट होत्या, ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील बरेचसे प्रश्न होते। त्या प्रश्नांच्या सविस्तर उत्तरे देण्यासाठी आजचा व्हिडिओ तयार केला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण तुमच्या मनातील शंकेचं सविस्तर उत्तरही तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की मिळेल। बालगुटी संबंधित आणि बाळाच्या विकासासंबंधित असेच बरेचसे उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका। बाळाला बालगुटी देणे योग्य की अयोग्य? बालगुटीमध्ये वेगवेगळ्या वनौषधी असतात। या वनौषधी लहान मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारे त्रास होऊ नये किंवा त्रास झाला तर लवकर बरा होण्यासाठी मदत करतात। बाळाचं वजन वाढण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, झोप शांत येण्यासाठी, उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी गुटी देणे योग्य आहे। बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनौषधी काम करतात। स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेऊन योग्य प्रमाणात बाळाला नियमितपणे गुटी द्या। बालगुटीमुळे काही नुकसान होऊ शकते का? बालगुटीमधील वनौषधी लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या त्रासांवरती औषधी असतात। स्वच्छतेची काळजी घेऊन योग्य प्रमाणात बालगुटी दिल्याने कोणतेही नुकसान होत नाही। अस्वच्छतेमुळे बाळाला बालगुटीमधून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। बाळाला अतिरिक्त प्रमाणात गुटी देत असाल तरीही त्यामुळे पचनाचे काही त्रास होऊ शकतात। बालगुटीचे काय फायदे आहेत? लहान मुलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारे बरेचसे त्रास बालगुटीमधील वनौषधी नियमित दिल्याने बाळाला होत नाहीत किंवा काही त्रास झाला तर तो लवकर कमी होण्यासाठी मदत होते। बालगुटीमुळे बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो। बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, बौद्धिक क्षमता वाढते, बाळ सतत आजारी पडत नाही आणि त्याला कोणताही त्रास होत नाही। त्यामुळे बाळाचं वजनही छान वाढतं। बाळाला बालगुटी कधीपासून आणि कधीपर्यंत द्यावी? बालगुटी देण्याचं योग्य वय काय आहे? जन्मापासून ते बाळ सशक्त सुदृढ असते, बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असतं, बाळ प्रीमॅच्युअर नसेल, बाळाला पचनाच्या तक्रारी नसतील, बाळाला कोणत्या आजारासाठी नियमित औषधं द्यावी लागत नसतील तर 1.5 महिन्यानंतर बालगुटी देणं चालू करू शकता। त्यानंतर बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत नियमित गुटी द्या। बालगुटी बाळाला दिवसातून किती वेळा आणि किती वेळ द्यावी? बाळाला बालगुटी दिवसभरातून 1 वेळा देणं पुरेसं असतं। एका वेळेच्या गुटीमधूनही बाळाला आवश्यक असणारी वनौषधी, खारीक, खजूर, बदाम, खडीसाखर मिळते आणि ते पुरेसं असतं। म्हणजे गुटी व्यवस्थित पचन होते। तसेच दिवसभर बाळावरती लक्षही ठेवता येईल। म्हणजे जर पचनाच्या काही तक्रारी जाणवल्या तर त्यावरती वेळीच उपाययोजना करणं सोपं जातं। त्यामुळे शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये गुटी देणं श्रेयस्कर आहे। कोणत्या मुलांना बालगुटी देऊ शकत नाही? बालगुटी हे आयुर्वेदिक शास्त्राने अभ्यास केलेलं एक औषध आहे। लहान मुलांच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासासाठी याचे भरपूर फायदे आहेत। परंतु जर बाळ प्रीमॅच्युअर असेल, बाळाला नियमित कोणत्या आजाराची औषधं द्यावी लागत असतील, बाळाला पचनाच्या काही तक्रारी असतील, आजार असेल, बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नसेल तर बाळाला बालगुटी देऊ नका। 6 महिन्यानंतर बाळाला सशक्त सुदृढ झाल्यानंतर बालगुटी देणं चालू करू शकता। डॉक्टर बालगुटी देण्यास नाही का म्हणतात? ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या 2 वेगळ्या वैद्यकीय शाखा आहेत। आयुर्वेदानुसार बालगुटीमधील वनौषधी बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त आहेत। याचा अभ्यास झालेला आहे, जो की ॲलोपॅथीमध्ये झालेला नाही। त्यामुळे डॉक्टर बालगुटी देण्यासाठी सक्त मनाई करतात। परंतु तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांचा म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला तर योग्य ती स्वच्छतेची काळजी आणि योग्य प्रमाणातील गुटी बाळाला देण्याचे भरपूर फायदे आहेत, हे ते डॉक्टर सांगतात। बाळ प्रीमॅच्युअर असेल तर बालगुटी द्यावी का? बाळ प्रीमॅच्युअर असेल तर जन्मानंतर बाळाचं काही अवयव पूर्ण विकसित आणि सशक्त नसतात। अशा बाळाला हाताळताना खूप काळजी घेणं गरजेचं असतं। बाळाचं पचन सुधारलेलं नसतं। त्यामुळे प्रीमॅच्युअर बाळाला 6 महिन्यापर्यंत बालगुटी देऊ नका। 6 महिन्यानंतर आहार चालू केल्यानंतर बाळाला बालगुटी डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करू शकता। बाळ 8 महिन्याचा, 10 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा आहे तर बाळाला गुटी द्यावी का? तुम्ही जर पहिल्यापासून बाळाला बालगुटी दिली नसेल आणि आता बाळाला बालगुटी देणं चालू करायचं असेल तर हो, बाळ कितीही महिन्याचा असेल तरीही स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेऊन आणि सुरुवातीला अगदी 1-2 वेळे वनौषधी उगाळून बाळाला बालगुटी देऊ शकता। बालगुटीचे प्रमाण हळूहळू वाढवा। बाळाला 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत नियमितपणे बालगुटी दिल्याचे भरपूर सारे फायदेही दिसून येतात।
बाळाला कॉन्स्टिप्युशनचा त्रास असताना बालगुटी द्यावी का? बालगुटीमधील बदाम, काजू, मुरूट शेंग, ज्येष्ठ मध, हिरडा, सुंठ हे पचन सुधारण्यासाठी, गॅस कमी करण्यासाठी आणि शौच सहज साफ होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे बालगुटीमुळे बद्धकोष्ठता होते हा समज चुकीचा आहे. बाळाला बद्धकोष्ठता होत असेल तर ही वनौषधी 2-2 वेळे जास्त उगाळून थोडीशी पातळ करून देऊ शकता, म्हणजे बाळाला असे त्रास होणार नाहीत. बाळाला वनौषधींचे कोणत्या त्रासासाठी कोणत्या वनौषधी उपयुक्त आहेत आणि बालगुटी संबंधित इतरही प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या चॅनलवरती पाहू शकता. बाळ आजारी आहे, बाळ उलटी होत आहे, बाळाला गॅस होत आहे, तर मग गुटी द्यावी का? बाळाला सर्दी, खोकला, कफ, कॉन्स्टिप्युशन, पोटदुखी, उलटी होणं, अपचन, जुलाब, पोटातील जंत, ताप येणं, घसा दुखणं अशा बऱ्याच समस्यांवरती गुटी औषधी आहे. त्यामुळे औषध 2-2 वर्षे जास्त उगाळून कोणता त्रास आहे त्यानुसार बालगुटी दिल्याचा फायदा होतो. बाळाचं वय आणि गुटी देण्याचं प्रमाण किती असावं? बाळ सशक्त सुदृढ असताना 1.5 महिन्यानंतर बाळाला बालगुटी चालू करू शकता. बाळाला बालगुटी चालू असताना काजू, बदाम, खारीक आणि खडीसाखर याचे प्रत्येकी 3 ते 4 वेढे आणि प्रत्येक वनौषधीची 2-2 वेढे उगाळून अशी गुटी द्या. 1 रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोल वेढे बालगुटीमध्ये उगाळू शकता. बालगुटी उगाळल्यानंतर गुटी शिजवण्याची किंवा गरम करण्याची आवश्यकता आहे का? बालगुटी उगाळल्यानंतर गाळून बाळाला देऊ शकता. गाळल्यामुळे बालगुटीमध्ये जर एखादा मोठा तुकडा गेला असेल तर तो बाहेर निघतो आणि त्यामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही. यातील वनौषधी आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित उगाळले गेल्यामुळे बाळाला ते सहज पचन होतात. त्यामुळे ही गुटी परत गरम करण्याची किंवा शिजवण्याची आवश्यकता नसते. बाळगुटी उगाळण्यासाठी काय वापरतात? बालगुटी उगाळण्यासाठी सहाण वापरली जाते. ही सहाण आयुर्वेदिक औषधालयांच्या दुकानामध्ये सहज मिळते. सहाण उच्च प्रतीची असावी. सहाणेचा दगड उगाळताना किंवा खर निघणारा नसावा. खर निघत असेल तर बाळासाठी बालगुटी उगाळण्यासाठी ही सहाण वापरू नका. सहाण कशी स्वच्छ करावी याचाही व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. बालगुटी उगाळण्यासाठी आईचं दूध नसेल तर गुटी कशामध्ये उगाळावी? बालगुटी उगाळण्यासाठी आईचं दूध बाळाला सहज पचन होणार आणि स्वच्छ असतं, त्यामुळे ते वापरणे योग्य आहे. परंतु दूध उपलब्ध नसेल तर फॉर्म्युला मिल्कमध्ये योग्य प्रमाणात किंवा सुवर्णजलामध्ये बालगुटी उगाळता येते. परंतु वापरले जाणारे पाणी हे स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेलं असावं याची काळजी घ्या. बालगुटी देण्यासाठी वाटी, चमचा चांदीचा असावा का? बालगुटी देण्यासाठी वाटी आणि चमचा चांदीचा असेल तर उत्तम, परंतु जर नसेल तर उपलब्ध करण्याचा अट्टहासच करू नका. बालगुटीमध्ये कोणती वनौषधी उगाळावी? जायफळ, मायफळ, हळकुंड, मुरूट शेंग, वेखंड, ज्येष्ठ मध, सुंठ, डिकेमली, खारीक, काकडशिंगी, अश्वगंधा, बदाम, काजू आणि खडीसाखर गुटीमध्ये नियमित उगाळा. अतिदुर्धर आजारांवर बालगुटी काम करते का? बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, बाळाचे पचन सुधारण्यासाठी, बाळाची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बाळाच्या शारीरिक उत्तम विकासासाठी बालगुटी दिली जाते. अतिशय दुर्धर आजारावर बालगुटीतील कोणतीही औषधं 100% काम करून तो आजार पूर्णपणे बरा करू शकत नाहीत. बालगुटीमधील वनौषधींचे फायदे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. बालगुटीमध्ये वेगवेगळ्या वनौषधी उगाळल्या जातात आणि त्याचे काय फायदे आहेत, प्रत्येक आजारानुसार बालगुटी कशा पद्धतीने उगाळून द्यावी याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. वरती दिलेल्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये बालगुटी ही लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून हे व्हिडिओ पहा. प्रत्येक ऋतूमध्ये बाळाला बालगुटी देता येते का? प्रत्येक ऋतूमध्ये बाळाला बालगुटी देणं श्रेयस्कर आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये वेगवेगळे आजार बाळाला होतात. सामान्यपणे दिसून येणाऱ्या बऱ्याचशा त्रासांवर बालगुटी काम करते. त्यामुळे नियमितपणे उन्हाळ्यातही बाळाला बालगुटी द्या. उन्हाळ्यात सुंठ, हळकुंड, मुरूट शेंग, हिरडा, वेखंड अशा उष्ण वनौषधी कमी प्रमाणात उगाळून बाळाला बालगुटी देऊ शकता. बालगुटी संबंधी तुमच्या मनातील प्रश्नांचा भाग 2, त्यासोबतच गुटी कशी उगाळावी, गुटीचे काय फायदे आहेत, कोणत्या त्रासासाठी कोणती औषधं उगाळावी याबद्दलचे सगळे सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता. वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बालगुटी ही एक लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल